आज पाहिलं तर प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघासाठी करतोय. एक बाईक पाहिलं गेलं तर अजय नाईकच्या नावावर आहे. आज पाहायला गेलं तर सुकापूर संघासाठी खेळताना पाहायला मिळेल. बॉलर तयार राकेश कातकरी. पहिलाच बॉल अकुल टप्प्याचा होता. शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत तैनात. भोसल्यात बॉल परंतु सिंगल कंप्लीट केल्या. अजय नाईकला स्ट्राईक वर आणले गेले आणि प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघाची धाव इथून 1च्या मदतीने सुरुवात होताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकला अजय नाईकनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सिच्युएशन त्याला माहित आहे. धावा या मैदानावर चेस तेवढ्या होत नाहीये आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर बॅटिंग त्याने स्वीकारले, परंतु कितपत योग्य निर्णय मी तर म्हणेन अजय नाईकचं या मॅच मध्ये राहील. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाज आहेत अगदी चांगले पाटणोली संघाकडून नेतृत्व करतात, परंतु आज पाहिलं तर फ्रँचायझी साठी ते गोलंदाजी करतात. दानिश अँड वरुण 11 खांदा सांगोली संघासाठी. राम नाईक यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय. सीतारामजी कातकरी त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय, परंतु इथे अजय नाईकचा हा पॉइंटला आलेला पहिला चौकार. पाहिलं गेलं तर स्वतःचा अकाउंट मात्र ओपन करतोय. टीमची धावसंख्या पाहिली तर बिनबाद 5 या धावेनं हा संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एका साईडला पाहिलं तर प्रिया 11 गावदेवी सुकापूर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दानिश अँड वरुण 11 खांदा सांगोळली संघ. चला तदनंतर विनायकची पोपट त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावर या. यावेळेसला पाहायला गेलं तर कव्हरच्या रिझन मध्ये केसला फिल्डर पोहोचल्यात. सेफ हँड न मात्र स्ट्राईक रोटेट केले अजय नाईकनं आणि या सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचल्या. अजय नाईकला देखील माहिती आहे शेवटपर्यंत थांबणं कितपत माझं संघासाठी गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर फेस करत असताना चौकार त्याच्या माध्यमातून खेचला गेला होता, परंतु तदनंतर मात्र पवित्र रूप देखील त्यानं धारण केलं आणि सिंगल काढून रोटेट केल्या ते मयूर वाघमारेला. मयूर वाघमारे ऑन अ स्ट्राईक. यावेळेसला चांगला फटका आहे, फक्त पंच केलाय बॉलला आणि बॉल पॉइंट कडे फरार झाला. अगदी पाहायला गेलं तर सीमारेषा पलीकडे इथून येतोय मयूरच्या बॅटमधना हा चौकार. दहा धावा पहिले दशक मार्गस्थ. डबल डिजिट मध्ये हा संघ प्रवेश करतोय. 10 धावा धावफलकावर लागल्यात. बॉल झाल्यात अद्याप पर्यंत पाहिले गेले तर 4. यावेळीसला फटका चांगला आहे, मारायचं होतं फाईन लेग कडे परंतु लॉंग ऑन मध्ये गेलाय. फिल्डर पोहोचल्या, चांगली फिल्डिंग. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये, नाकारला गेल्या. ओव्हर थ्रो पाहायला मिळाला परंतु थोडस थांबले दोन्ही फलंदाज. टीमची धावसंख्या 12. इथून पाहिले गेले तर मयूर वाघमारे आहेत ऑन स्ट्राईक एंडला. त्यांच्या माध्यमातून एक चौकार संघासाठी खेचला गेलाय. अजय नाईकच्या माध्यमातून देखील एक चौकार लगवलाय राकेश कातकरीच्या अगेन्स्ट. अंतिम बॉलला प्रहार केला, अक्रॉस दी लाईन झाल्या. फाईन लेग क्षेत्र रिकामा होत आणि त्यामध्ये 6 धावेनं ती जागा मात्र भरली गेल्या. 6 धावा आल्यात अंतिम बॉलवर. पहिला षटक पाहिलं तर मागण्याचं राहील राकेश कातकरीचं. पाटणोजीचे गोलंदाज होते.
संघानं त्यांच्यावर दाखवलेलं विश्वास, परंतु 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. पाहिलं गेलं तर मागील 17 मध्ये 2 षटकामध्ये 20+ धावा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु या वेळेसला पाहिलं ना, मॅच आहे दुसरी या स्पर्धेतली, परंतु धावा चांगल्या जमवल्यात पहिल्या षटकामध्ये 18. योग्य निर्णय मी तर म्हणेन आता इथून घेतलं गेल्या अजय नाईकच्या माध्यमातून, कारण की त्यांना माहिती आहे बॅटिंग लाईनचा हा संघ आहे. क्रिस देखील योग्य सपोर्ट बॅटिंग करताना देत्या ती मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच विचारानं मात्र बॅटिंग स्वीकारल्या ते अजय नाईकनं. षटक क्रमांक पाहिलं तर पहिलं झालंय संपन्न, आणि दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि गोलंदाज पाहिलं तर नाना खंडवी, धामणीचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. नाना खंडवी, जसं नाव आहे तसं काम देखील या गोलंदाजाचं भरपूर मैदानावर पाहिल्यात, परंतु आज पाहिलं तर मिस फिल्डिंग झाल्या फिल्डर कडनं, आणि इथून 4 धावा खर्च करावा लागतील. ते नाना खंडवीला आलाय चौकार. थँक्यू डीजे. मध्ये पाहिले तर 8 धावा 18 धावा होत्या, तिथून पाहिलं गेलं तर मिस फिल्डिंग आणि आल्या 4 धावा. 22 धावेंवर हा संघ जाऊन पोहोचलाय दुसऱ्या षटकामध्ये. सेफ फटका इथे सजवला, शॉर्ट पॉइंटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. राम नाईकला तुम्ही पाहताय ऑस्ट्रेलिया रक्षकांच्या भूमिकेमध्ये आहे, या स्पर्धेचे आयोजक करते, आणि आज त्यांचा संघ मात्र खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सीतारामजी कातकरी आहे, त्यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलं तर तानेश अँड वरुण 11 खांदा सांगुर्ली संघाला पुरस्कृत केला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कृष्णा वाघमार्या, त्यांनी संघ पुरस्कृत केला. प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघाला. 23 धाव संख्येवर संघ जाऊन पोहोचलाय. नाना खंडवी पाहायला गेलं तर स्वतः बॉला मागे धावल्यात, त्यांना माहिती आहे पाहायला गेलं तर धावा कमीत कमीत खर्च षटकामध्ये करणं अनिवार्य राहील त्याला देखील, परंतु टीमची धावसंख्या 23 वर हा संघ आता थांबलाय. विकेट्स घ्यावा लागतील मी तर म्हणेन, कारण की दोन्ही फलंदाजाने लेंथ पकडल्या. ज्या धाव गतीनं मात्र संघाला गरज होती त्या धाव गतीनं दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात, परंतु ही सोडी आता तोडणं महत्वाचं राहील गोलंदाज नाना खंडवीला. धामणी एक्सप्रेस स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता, लवकर पिक केलाय बॉलला, आडव्या बॅटवर बॉल घेतलाय आणि डीप मिड विकेटच्या वरतून उडवलाय बॉलला. 6 धावा. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील ब्रँडेड षटकार. तिनं खराब सुरुवात राहिली होती, आणि त्याच पद्धतीने आता गोलंदाजांवर प्रहार पाहायला मिळाल्यात. नाना खंडवी का इथून विकेटचा शोध करेल संघासाठी. सेफ हँडने घेतलंय, लाऊडली अपील केलंय. पाहिलं गेलं तर फ्लाय स्लिपचे खेळाडू आहेत 38 मध्ये. लेग बाईटचा इशारा आलाय. एक धाव मिळेल आणि टीमची धाव संख्या 30 वर जाऊन पोहोचल्या. 15ची धाव गती मात्र दोन्ही फलंदाजांनी राखल्या. काउंटर अटॅक पाहायला गेलं तर नाना खंडवीवर दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळाल्यात, कारण की पाहायला गेलं तर दोघेही एकमेकांना संधी देतात, स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज दोघांना करतात. याच मेरिटनं बॅटिंग करणं महत्वाचं राहील, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव मिळेल प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघाला, आणि धाव संख्या पाहिली तर 31 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक पाहिलं तर दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये विचार केला तर 5 षटक 30 धावा जमा करण्यासाठी लागत होते, परंतु विचार केला तर आजची भौगोलिक परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. परंतु अजय नाईक मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. नाना खंडवीच्या अगेन्स्ट हेलिकॉप्टर बॉल फरार, 6 धावा षटकार.
काय शॉट खेळलाय, अगदी पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर लुक खेळलाय. यॉर्क लाईनचा वापर नाना खंडवीला करायचं होतं, परंतु बॉल देखील आता सापडणार नाहीये. एवढ्या दूर देखील बॉल गेलाय. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर त्याच्या समवेतला मयूर वाघमारे आणि अजय नाईक मात्र करतोय. आणि या टीमची धावसंख्या पाहिली तर या 6च्या मदतीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर घरचा संघ आहे अजय नाईक यांचा, कारण की खेळाडू आज पाहिले तर खानदा संघाचे तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु आज पाहिलं गेलं तर घरामध्ये थोडासा दरोडा टाकण्याचा प्रयत्न अजय नाईक करतोय. काय कर्तन काल ठरतील का खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तानेश आणि वरुण 11 खानदा संघासाठी हे दोन्ही फलंदाज, कारण की दमदार सुरुवात राहिली या मॅच मध्ये. प्रेक्षकांना चौकार षटकार पाहायला तेवढे मिळत नव्हते, परंतु दोघांनी मात्र आतिषबाजी केल्या ती या मॅच मध्ये. मयूर वाघमारे आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या समवेत अजय नाईक. मयूर दळवी असुडगावचे गोलंदाज, परंतु बॉल आहे हवेमध्ये. कॅच इटचा कॉल आहे, विकेट मिळेल का? यस, विकेट मिळेल. आणि पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो अगदी पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये मिळेल. आणि पाहायला गेलं तर फलंदाज इथून मयूर वाघमारे यांचा पारिसांत. नवनाथ नाईक होते त्या ठिकाणी. पाहिलं गेलं तर टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. 37 धावा आणि 37 धावांवर पहिली विकेट्स मात्र गमावल्या. ती प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघानं जी धाव गती चालली होती त्याला मात्र पहिला ब्रेक थ्रो, पहिला स्टॉप मात्र लावला ते गोलंदाजानं. मयूर दलवी असुडगावचे हे गोलंदाज, दमदार सुरुवात राहिल्या. फिल्डिंग डिपार्टमेंटला देखील आता इथून प्रदर्शन चांगला करावं लागेल, कारण की ज्या विकेटची संधी मिळते ती संधी मात्र आणि ती विकेट्स घ्यावे लागतील. यावेळेस सेफ हँडने केसला शॉर्ट पॉइंटला, मिस फिल्डिंग झाल्या. क्षेत्ररक्षक धावतोय, आउटफील्ड फास्ट आणि चुका 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 घडल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॉल झालाय फरार, चौकार. थँक्यू डीजे. चला, थर्ड अंपायरची मागणी केली, गोलंदाजाच्या शैलीवर उचलले गेले आक्षेप आणि आमचे टीव्ही अंपायर्स इथून चेक करतील. या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 41 या धावसंख्येवर. गोलंदाज जीव तोडून गोलंदाजी करतोय, साथ देणं तेवढंच महत्वाचं राहील क्षेत्ररक्षकांना. यावेळेसला पाहिलं तर विकेट कदाचित मिळाली असती, थ्रो केला असता यष्टीरक्षक चाणक्य असते तर अजय नाईकची कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती, परंतु जर त्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 42, एक गडी बाद. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. अंतिम 3 बॉलचा केल्या अजय नाईकची विकेट महत्वाची राहील. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आहे. जर या गोल फलंदाजाला अशा पद्धतीचे बॉल मिळतील ते तुम्हाला सीमा रेषेच्या बाहेर पाहायला मिळतील आणि इथून आलाय अजय नाईकच्या पॅडमधना हा षटकार. मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहता एक दानशूर व्यक्तिमत्व सनीज भाई कैकाडी त्यांचं देखील शुभ आगमन मंचावर होतोय. त्यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावर नेक्स्ट मॅच मध्ये ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील इन ऍक्शन मैदानामध्ये. अगदी पाहायला गेले तर ब्ल्यू डायमंड क्रिकेट संघ करण झालेल्या सातत्याने ते पुढे नेतात. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिल्या आणि त्यांचं शुभ आगमन अगदी आदिवासी पनवेल प्रीमियर लीगच्या मंचावर होतोय. अंतिम बॉल, अजय नाईकचा हा फटका
पाहिलं गेलं तर फाईन लेग रिझन मध्ये हा बॉल गेलाय. खराब गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहिलं गेलं तर तिन्ही गोलंदाजांकडून झाल्या. टीमची धावसंख्या पाहिली या मॅच मध्ये तर 3 षटकांचा खेळ इथून होतोय संपन्न आणि 52 धावा धाव फलकावर. या स्पर्धेमधला हा बेस्ट संघ असेल, कारण की 3 षटक आहेत आणि 3 षटकामध्ये फक्त पाहिलं तर एकच विकेट्स गमावल्यात. काय कमालीची बॅटिंग सध्याच्या स्थितीला पाहिलं तर अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वैयक्तिक पाहिलं गेलं तर 26 धावेंवर अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कॅप्टन आहे आणि कॅप्टन इनिंग मात्र त्याने साकारली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं गेलं तर त्याच्या समवेतला मयूर वाघमारेने देखील त्याला चांगली साथ दिली पहिल्या षटकापासून तर अगदी तिसऱ्या षटकापर्यंत, परंतु त्याला विकेट्स गमावे लागल्या. आणि इथून न्यू गोलंदाज पाहिलं गेलं तर चौथ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळतील नवनाथ नाईक. टीमचे कॅप्टन आहेत तानेश अँड वरुण 11 खांदा सांगुर्ली संघाचे, परंतु आता या धावा त्यांना रोखायचं आहे. म्हणजे संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे, ती मात्र त्यांना पेळायची आहे. इथून अजय नाईकची विकेट तेवढीच महत्वाची राहील, कारण की जर कमी धावसंख्येवर रोखायचं असेल, परंतु विचार केला तर 60+ जाण्याचा प्रयत्न आता इथून प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघ करेल. 52 धावा धाव फलकावर लागलेत. नवनाथ नाईक ऑन अ स्ट्राईक एंडला लाऊडली अपील केलाय. धाव देखील पूर्ण केली गेली आहे. इथून पाहिलं गेलं तर लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव कंप्लीट झाल्या. 53 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळेल. एक साईडला पाहिलं तर रामजी नाईक यांचे सुपुत्र नवनाथ नाईक तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी करतात आणि यष्टीरक्षक स्वतः वडील फार कमी पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ब्लॉक लाईनचा वापर अजय नाईकच्या अगेन्स्ट, परंतु स्ट्रेट डाईव्ह मध्ये हा फटका सजवला. थोडीशी गपलत त्या ठिकाणी नाना खंडवीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सिंगल होती, मिसफिल्डिंग झाली, त्यामध्ये लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं सिंगलला आणि 2च्या मध्ये टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचलाय. रनअप कमी आहे. अजय नाईक आहे समोर. दोघांनाही पाहिलं गेलं तर वीक पॉइंट माहित आहे आणि त्याच कारणाचा आता इथून थोडस हवी नवनाथ मात्र अजय नाईक वर होताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तिथे स्थिर 55 या धावसंख्येवर डॉट बॉलची सांगता झाल्या. अजय नाईक प्रयत्न करतोय मोठे फटके खेचण्याचा. या बॉलिसला उडवला, परंतु टायमिंग योग्य जुळली नाहीये, परंतु बॉल तरी देखील एका टप्प्यानं सीमा मात्र ओलांडली आणि कव्हरला हा चौकार अजय नाईकच्या बॅटमधनं आलाय. त्या दिवसामध्ये विचार केला तर 75 धावा हाय स्कोर होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये त्या धावांचा रेकॉर्ड देखील तोडला जाईल का अजय नाईकच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 59. ब्लॉक लाईनचा वापर योग्य तो फटका हेलिकॉप्टर सजवला. फिल्डिंग त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग, परंतु दुहेरी धाव लगेच पूर्ण केली आहे. तिची अप्लाई तर तुम्ही पाहता अजय नाईकच्या आतमध्ये आहे, कारण की आज पाहिले तर नेतृत्व तो प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघाचा करतोय. आणि इथून पाहिलं गेलं तर 61 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात त्या ऑन बोर्डवर. वैयक्तिक 34 या धाव संख्येवर खेळतोय अजय नाईक. अंतिम बॉल या षटकामधील तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट घेईल का नवनाथ? या बॉलिसला उडवलंय बॉलला. लांब लचक या स्पर्धेमधील सर्वात लांब लचक ठोकलाय अजय नाईकनं हा षटकार.
ज्या केलीसाठी ओळखला जातोय अजय नाईक, त्या केलीचा सौंदर्य मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. अगदी कृष्णाजी वाघे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांची धनराशी राम नाईक यांच्यासाठी लावली गेली आहे. परंतु राम नाईक मात्र इथून विकेट मिळवतील का? पाहिलं गेलं तर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी रामजी नाईक यांनी केली होती. परंतु समोर पाहिलं फलंदाज ऑन अ स्ट्राइक एंडला प्रशांत आवाटे. यावेळीसला फटका चांगला अलाउन द कावपेट काऊ कॉर्नरला केचलाय. थ्रो चांगला पाहायला मिळाला. वैयक्तिक पाहिलं गेलं तर 40 या धावसंख्येवर पाहिलं गेलं तर अजय नाईक मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक ठोकणारा प्लेयर ठरेल का अजय नाईक? उत्खंड अगदी पाहिलं गेलं तर प्रेक्षकांना लागल्या. यावेळेसला ब्लॉक लाईनचा वापर, अनुभवाची साथ, राम नाईक यांना विकेटची संधी आणि यावेळेसला पाहिलं गेलं तर अजय नाईकला टिपलं गेलं. टिपायचं होतं एष्ट्यांना परंतु टिपलं ते अजय नाईकला. टीमची धावसंख्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचल्या ते 70 या धावसंख्येवर. बॉल या षटकातले विचार केला तर 2 झालेत संपन्न आणि 8 धावेंपासून थोडेसे पिछाडीवर आहेत अजय नाईक. यावेळीसला टोकलाय बॉलला आडव्या बॅटनं. आज कर्तन काल मात्र ठरतोय गोलंदाजांचा. अजय नाईक उडवलाय 6 धावा, षटकार. नवीन रेकॉर्ड्स मात्र तोडले जातात. कालच्या दिवसामध्ये पाहिले तर 75 धावा हाय स्कोर होत्या. आज पाहिलं तर 76 धावा हाय स्कोर. अजून एक जर षटकार अजय नाईक न ठोकला तर सनी भाई कैकाडी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांची धनराशी असेल अजय नाईक साठी. अर्धशतक कंप्लीट होईल का अजय नाईकचं? यावेळीसला बॉलला उडवलाय आणि बॅट आता अजय नाईक आपण उंचवायची आहे. या स्पर्धेमधील आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू नाव आहे अजय नाईक. यावेळीसला अजून एक बॅक टू बॅक 3 षटकार राम नाईक यांच्या अगेन्स्ट ठोकलाय. बॅटर अजय नाईक. वादळ आज मात्र पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये शिरला गेलाय आणि कर्तन काल आज पाहिलं तर गोलंदाजाचा ठरलाय. अगदी पाहिलं गेलं तर मागील वर्षामधील देखील आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधला चॅम्पियन संघाचा कर्णधार अजय नाईक होता आणि मिस्टर आदिवासी पनवेल प्रीमियर लीग देखील ठरला होता. 4 षटकार मात्र पाहिलं गेलं तर अजय नाईकनं ठोकले. जर बॅटिंग या फलंदाजाची आवडली असेल तर जोरदार स्वागत करा या फलंदाजाचं. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर केल्या. टीमची धावसंख्या ती ऑन बोर्ड वर पाहायला मिळेल 94 धावा. या स्पर्धेमधील सर्वात हाय स्कोर धावा ठोकणारा संघ ठरलाय प्रिया 11 गावदेवी सुखापूर संघ. आता इथून पाहिलं गेलं तर या धावा पूर्ण होतील का? अर्धशतक देखील पूर्ण केल्या. चला आणि कर्जवाई क्रिकेट संघ करंजाडेचे सर्व खेळाडू आपण देखील यायचं आहे कारण की यानंतर पाहिलं गेलं तर तुमचे मॅच असतील. ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजाडे यस आणि उशिरा जर संघ आला तर 3 धावे अगदी पेनल्टी दिली जाईल. परंतु कौतुक आज अजय नाईकचं संपूर्ण पाहिलं गेलं तर या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये राहील. बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य त्याने घेतला होता. स्वतःवर भरोसा दाखवला. 30 बॉल आणि आता 95 धावेंची मात्र इथून गरज असणाऱ्या बॅटिंग करताना तानिश अँड वरुण 11 खांदा सांगोली संघाला. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा साई प्रीत लाईव्ह आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पर्व. पाहिलं गेलं तर या स्पर्धेतलं दुसरं आणि दिवस चौथं.
डीजे राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या विविध क्षेत्रामध्ये ज्यांची सातत्यानं आपण पाहिलं तर एक दमदार कामगिरी पाहायला मिळतीये. ते सन्माननीय आपण पाहत आहे विनोद भाऊ साबळे यांचं इथे शुभागमन झालंय. दादांचं आपण करूया. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 वर्ष दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण करतोय दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आत्ताच आपण पाहिलं असेल रायगड जिल्हा शिवसेनेची जिल्हा प्रमुख म्हणण्यावर ही जबाबदारी त्यांच्यावर आता सोपवली आहे आणि ती जबाबदारी पार पाडताना अगदी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना आपण पाहू शकणार आहात. ते विनोद भाऊ साबळे या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहताय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही गोड क्षणचित्र टिपली जातील, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आणि दादांचं करूया आपण आदिवासी पनवेल प्रीमियर लीग वर्ष दुसरं आणि या स्पर्धेमध्ये आमच्या कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. थँक्यू डीजे. चला बॉल लगेच द्यायचा आहे आणि दोन बॅटर देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर आमचे अविनेश दादा साबळे सुद्धा इथे आले, त्यांचं स्वागत असेल. व्यासपीठावर आपण पाहू शकाल सन्माननीय आपण पाहताय आत्ताच 2 दिवसाआधी ज्यांच्यावर रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना आपण पाहताय ही जबाबदारी पूर्ण जिल्ह्याची ज्यांच्यावर दिली आहे. अगदी आपण पाहू शकाल. मग आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील आपण पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून ही दिली गेलेली जबाबदारी आपण पाहू शकाल उपमुख्यमंत्री. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अगदी जर विचार केला प्रत्येक वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण पाहत असतो. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा हातगंडा खूप मोठा पाहिलाय आपण आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक दमदार कामगिरी. ते विनोद भाऊ साबळे या मुख्य व्यासपीठावर आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. चला मॅचला आपण सुरुवात करूया. चला कर्जवाई क्रिकेट संघ रोशन आपण आला असाल तर या. टॉस केला जाणार आहे कारण जय हनुमान क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू सनी दादा कैकाडी ते उपस्थित आहेत. सर्व त्यांची टीम पाहायला मिळेल. टॉस आपण करणार आहोत तर चला आमचा आवाज पोहोचत असेल रोशन आपण यायचंय आणि लगेच आपण टॉस करूया. आणि सागर कदम, चला सागर दादा कदम हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं स्वागत असेल. सागर कदम असतील. त्यानंतर खूप मेहनत घेतली कृष्णा वाघे यांना, खूप मेहनत घेतली आहे आणि इतकी मेहनत घेऊन पनवेल तालुक्याला एकत्र आणलंय. 108 वाड्या आणि त्यामध्ये सर्व खेळाडू. आज आपण करंजडे गावाची लीग सुद्धा पाहत असतो. नाव लौकिक लीग आहे आणि ती लीग सुद्धा येत्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. आमचे अध्यक्ष आहेत पनवेल तालुक्याची आदिवासी प्रीमियर लीगची कृष्णा वाघे, त्यांच्या समवेत आमचे विनोद भाऊ साबळे व्यासपीठावर पाहायला मिळतील. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट आहे तब्बल 95 धावेचं टार्गेट आहे. 95. यावेळीचा पहिलाच बॉल फेस करत असताना पाहिलं तर डॉट बॉल. टीम कॅप्टन आहेत नवनाथ. ज्या पद्धतीनं अजय नाईकनं गोलंदाजांवर प्रहार केलं त्या पद्धतीनं इथून पाहिलं गेलं तर नवनाथ नाईक मात्र प्रहार करेल का? जे 95 धावेंचं टार्गेट आहे ते पूर्ण करेल का? की आज सूर्य मात्र मावळताना पाहायला मिळेल या संघासाठी. कारण प्रज्वलित करतील बॅटिंग करताना. हा संघ पाहणं या मॅच मध्ये महत्वाचा राहील कारण की डोंगर पेक्षाही पर्वत मात्र त्यांना चढायचा आहे.
जे धावा रचल्या गेल्यात, ज्या धावा खर्च केल्या गेल्यात, त्या सूत समेत आता या बॅटिंग करताना त्यांना वापसी करायची आहेत. हेलिकॉप्टर लुक दिलाय, ब्रह्मास्त्र वापर केला. मिडॉनला पाहिलं तर फिल्डर होते, डीप मधनं प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं आहे. आणि इथून विचार केले तर सिंगल मिळाल्या. सिंगल डबल न तेवढं महत्व चालणार नाहीये, कारण की आक्रमण आणि आक्रमणाची आता परिभाषा ती बॅटरला मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. या बॉलिसला पाहिलं तर इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जसं डॉट बॉल खेळतील तसं या मॅच मध्ये पाहिलं तर बॅकफुटला जातील दानिश आणि वरुण 11 खांदा सांगुर्ली संघ. या बॉलिसला मारण्याचा प्रयत्न करतोय नवनाथ, परंतु बॅटवर कलेक्ट झाला नाहीये. काव कॉर्नरला सेफ आहेत फिल्डर. एकच धाव मात्र इथे पूर्ण होईल. एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर अद्यापर्यंत लगली गेल्या ती ऑन बोर्ड वर टोटल 3 धावा. 3 धावा धाव फलकावर लागल्यात. या बॉलिसला पाहिलं गेलं तर लो बॉल फुल टॉस बॉल होता. शॉट फाईन लेगला फिल्डिंग चांगली पाहायला मिळतोय. योग्य निर्णय अजय नाईकनं टॉस पडल्यानंतर मात्र मिळवला होता. आणि इथून पाहिलं गेलं तर हा डॉट बॉलची सांगता पहिले षटक प्रगती पाथावर आहे. आणि पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन 20+ धावा होणं महत्वाच्या होत्या या ओव्हर मध्ये, परंतु तसं घडलं नाहीये. इथून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली आहे तर फक्त अवघ्या 3 या धावसंख्येवर पहिलं षटक मात्र संपन्न झालाय. इथून विचार केला तर अजूनही पाहिलं गेलं तर 92 धावेंची मात्र गरज आहे येत्या 24 बॉल मध्ये. आणि गोलंदाज पाहिलं तर अजय नाईक आहे या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर सर्वाधिक उत्कृष्ट फलंदाज राहिलाय आणि आता तो गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळेल. नवनाथ ऑन स्ट्राईक. समोर पाहिलं गेलं तर अजय नाईक टी फॉर टॅक. जसंच तसं उत्तर देतील का अजय नाईकला. स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता. व्हेरिएशन पाहायला मिळालाय आणि संघाचा संघनायक आता इथून पाहिलं तर नवनाथ नाईक मात्र होतोय बाद. आणि पहिला ब्रेक थ्रो मिळाला प्रिया 11 गावदेवी सुखापूर टीमला. खेळाडूला आता आपली भूमिका मात्र सांभाळावी लागेल, कारण की इतका हाती मात्र आता किल्ला लढवावा लागेल. कारण की जरी परास्त व्हायचं नसेल तर संघर्षाची परिभाषा आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बोलावी लागेल. कारण की धावा पाहिल्या तर फक्त 3 आहे. 92 धावेची गरज आहे आणि अजय नाईकनं पहिल्याच बॉलवर नवनाथ नाईकला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मयूर दलवी. या बॉलिसला मयूर दलवी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला सजवलाय आणि या बॉलिसला बॉल देखील सीमा पार केलाय आणि अजय नाईकच्या इथून अगेन्स्ट हा पहिला चौकार आलाय. टीमची धावसंख्या पाहिली तर 7 धावा धाव फलकावर लागलेत. आक्रमण आणि आक्रमण करावा लागेल. फुल टॉस बॉल आहे. फटका चांगला आहे, परंतु पहा त्या ठिकाणी समीर होत्या. चांगली फिल्डिंग समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. जर इथून एक चूक समीरनं केली असती तर पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर चौकार पाहायला मिळालं असं प्रेक्षकांना, परंतु एकच धाव या बॉलवर मिळेल आणि टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. आज पाहिलं गेले तर खरी कसोटी असेल ती बॅटिंग करणाऱ्या संघाची, कारण की 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. धीम्या गतीनं काम चालणार नाहीये. धाव संख्येची वेग आणि धाव गती देखील वाढवणं तेवढंच महत्वाचं राहील. जर जिंकायचं असेल तर एखाद्या खेळाडूला अजय नाईक सारखी पारी स्वीकारावी लागेल. या बॉलिसला फटका सुरेख आहे, परंतु लांबी उंची पाहिली जाईल किती आहे आणि यश सक्षम ठरला या फटक्यामध्ये
ताकद होती आणि अजय नाईकच्या अगेन्स्ट हा येतोय षटकार. अद्याप पाहिलं तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. 81 धावेंचा पाठलाग करायचा. अजूनही पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकातले 2 मोठे फटके घेतील का? यावेळेसला अजून एक, ज्या पद्धतीनं ताबडतोड गोलंदाजांवर प्रहार केला होता अजय नाईकनं, परंतु त्याला देखील आता विटाचं उत्तर दगडानं देतोय. बॅटर नाव तुम्ही पाहताय राकेश कातकरी. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 20 धावा धावफलकावर. तिसरा षटकार येईल का? यावेळेसला मिस टायमिंग आहे. अजय नाईक धावलाय बॉल खाली आणि यस विकेट मिळेल. जो एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचे हात आता कापले गेलेत त्या अजय नाईकच्या माध्यमातून आणि फलंदाज राकेश कातकरी होते इथून बाद. व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करूया. या आमच्या कमिटीला विनंती करतो, आपण या वरती या, व्यासपीठावर शुभ सन्मान करूया. व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करतोय. अगदी ज्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम तब्बल 5,000 रुपये धनराशी या स्पर्धेला आम्हाला दिली जाते. आदिवासी प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी 5,000 रोख रक्कम आम्हाला दिलेली आहे, रायगड जिल्ह्याची प्रमुख ही जबाबदारी त्यांच्यावर आता सोपवली आहे. आणि मग शिवसेना म्हणून आपण पाहत आहे अगदी आणि त्यानंतर करंजडे गाव, अगदी आपण पाहिलं तर तलागालापासून केलेली सुरुवात आणि त्यानंतर आज राजकीय पटलावर अगदी आपल्यामधील एखादा माणूस आज जिल्हा प्रमुख होतोय. अगदी आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या सन्मानाने आपण पाहतो आमच्या करंजडे गावातील ते विनोद भाऊ साबळे, त्यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करूया. मी विनंती करतोय दादांना, आपण या आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी कमिटीला विनंती करतो, आपण या सर्वजण विनोद भाऊ साबळे आणि त्यांचा इथे आपण करतोय सन्मान. एक राजकीय क्षेत्रामध्ये डॅशिंग व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहत असतो आणि आपण करतोय त्यांचा इथे यथोचित मान सन्मान. अगदी दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्की शुभेच्छा दिल्या जातील. आणि जाऊया आपण दादांकडे. शेखरजी धन्यवाद. हिंदवी स्वराज्य संस्थक छत्रपती शिवाजी महाराजांना मानद मुद्रा करून आजच्या या आपल्या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 चे यशस्वी आयोजन केलेले आहे. माझ्या करंदरे गावातील कृष्णा वाघे असतील, त्यांची सर्व टीम, खरोखर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं शेखरजी की जसं IPL या भारतामध्ये सुरू झालं तिथपासून मग रायगड प्रीमियर लीग, मग आपले करंदळे प्रीमियर लीग पाहिले असेल, प्रत्येक ठिकाणी प्रीमियर लीग येते. परंतु आज पहिल्यांदाच मला आदिवासी पनवेल प्रीमियर लीग बघायला मिळते. खरोखरच आपले आदिवासी बांधव हे अतिशय फार पूर्वीपासून कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. आणि ते करत असताना आता करंदळेमध्ये जर का आपण बोलायचं झालं तर आमचे आदिवासी बांधव आता आमच्या
सोबत काम करतात, म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ते व्यवसाय सुद्धा करू लागलेत. मग रिक्षा चालवतात, स्कूल व्हॅन चालवतात. आता कृष्णा वाघेच्या स्वतःच्या 3-4 स्कूल व्हॅन आहेत. खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये आणि हेच हेतू होता, की तळागाळातील आपला जो आदिवासी बांधव असेल, शेतकरी असेल, तो मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. आणि आमच्या करंजण्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे, की आमचे हे बंधू सगळे आमच्यासोबत काम करतात आणि ते या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. आज आपण पाहिलं, की जवळजवळ करंजणे पनवेल तालुक्यातील 108 वाड्यातून आपण जे सांगितलं की आदिवासी बंधूंनी भाग घेतलेला आहे. खरोखरच कारण प्रत्येक तरुण असतो, प्रत्येकाला असं वाटतं आम्ही क्रिकेट खेळावं, कारण भारतामध्ये क्रिकेट हा खेळच म्हणजे आपल्या अभिमानाचा आहे, असा आहे. आणि आदिवासी बंधूसुद्धा मी बघतो बऱ्याच ठिकाणी, मग आमच्या वाजा साईडला असतील, कर्जत साईडला असतील, खूप मोठ्या प्रमाणात मॅचेस होतात आणि करंजण्यामध्ये होत असताना मला विशेष आनंद होतोय. आणि मी कृष्णा वाघे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून इथं अभिनंदन करतो आणि आभार मानतो, की तुम्ही या करंजण्याच्या लोकनेते दिवा पाटील मैदानावरती हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळे आपली जी मागणी आहे, की स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील यांचा नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिलं गेलं पाहिजे आणि हे सुद्धा तळागाळापर्यंत आदिवासी बांधवांपर्यंत जातोय. आणि निश्चितच पुन्हा एकदा या स्पर्धेला शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत मला वाटतं आज 4था दिवस आहे, व्यवस्थित सुरळीत या स्पर्धा पार पडल्यात आणि रविवारी फायनल होईल, तिथं व्यवस्थित पार पडेल. कारण आमच्या करंजचं वातावरणच असं असतं, की इथे कुठल्याही स्पर्धा शेखर जे आपण येत आहे पाहता मिळते, KPLच्या माध्यमातून असू द्या, की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सगळं होत असताना मी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यावेळेला त्यांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तिसरे पंच वाईट येस, चेक थँक्यू, करायचा आहे. धन्यवाद. हे होते आपले विनोद भाऊ साबळे आणि त्यांच्या माध्यमातून मनोगत पाहायला मिळालं आणि त्यांचं स्वागत. त्यानंतर आपण अविनाश साबळे यांचा सन्मान करूया. चला इथून रजा घेताना पाहायला मिळतील आमचे विनोद भाऊ साबळे. पुन्हा एकदा आपलं मनापासून आयोजकांच्या वतीनं आपलं स्वागत. त्यानंतर आपण करूया पुढचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी. गुलशन किती पाहिजे सांगायचे? हॅलो, इट्स फेअर डिलिव्हरी. इथून पाहिलं गेलं तर 23 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 72 धावेंची गरज आहे. त्यानंतर बघा एक मराठीचे उत्कृष्ट समालोचक दोधानीवरून इथून आलेले आहेत. आपण पाहता या आपल्या आदिवासी समाजातील अमोलजी वीर इथे त्यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या आदिवासी प्रीमियर लीग आपल्या या हक्काच्या लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. त्यानंतर चला पुढचा सन्मान राजेश दादा काय करूया आपण, आपला इथे सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करा. मी विनंती करतोय कृष्णाजी वाघे आपण हा सन्मान करायचा आहे. एक डॅशिंग व्यक्तिमत्व करंजडे गावातील आणि करूया आपण राजेश दादांचा हा सन्मान. थँक्यू. तर माफी असावी, धाव फलकावर 22 धावा लागल्यात, कारण की पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल नव्हता, फेअर डिलिव्हरी होती. ती धाव काउंट केल्या. फक्त 22 धावा धाव फलकावर लागल्यात. फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन. नाना खंडबीच्या बाट मधनं टीम साठी इथून आलाय षटकार. पुढचा सन्मान करूया आपण. मी विनंती करतोय सनीबाई कैकाडे. सनीबाई कैकाडे आपण पाहताय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, अगदी यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, एक उत्कृष्ट क्रिकेटर. मी सनीबाईंना विनंती करतोय आपण यायचं आहे, आपला इथे सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. जय हनुमान ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजडे आणि त्याचे कर्णधार म्हणून आपण त्यांना पाहताय. एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथे आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान. माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि मोमेंटम देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. आम्हाला सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळ करंजडे, त्यानंतर जय हनुमान ब्लू डायमंड क्रिकेट संघ, कर्जवाई क्रिकेट संघ, आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हाला जे आपण मैदान उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर पुढचा सन्मान करूया करंजडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सूरजजी शेलार. आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल, त्याचा स्वीकार करा आपण. तर येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर 66 धावेंची मात्र गरज आहे. 12 बॉल आणि 66 धावा म्हटल्यानंतर 33 धावेंचा प्रतिषटका मागे
सरासरी राखावी लागेल. 12 बॉल आणि पाहिले गेले तर 11 षटकार मात्र आता खेचावे लागतील. आता इथून जर डॉट झाले तर मॅच मात्र पूर्णपणे झुकली जाईल. मी तर म्हणेन प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघाच्या बाजूने. त्यानंतर पुढचा सन्मान करूया. आपले योगेश दादा उपस्थित आहे, त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. चौथ्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती लाभती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी क्रिकेटवर ज्यांचं खूप प्रेम आहे, मी योगेश दादांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. उपाध्यक्ष आमचे बाळाराम दादा कातकरी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. खूप चांगली संकल्पना. प्रत्येक आयोजकाची करडी नजर सर्व पाहुण्यांवर आहे आणि त्या प्रत्येकाचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण पाहू शकाल त्यानंतर व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालंय ते विद्यमान सदस्य करंजडे ग्रामपंचायत अतिशदादा साबळे, त्यांचं इथे आपण स्वागत करूया. अजूनही 60 धावींची गरज आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बघा, जे हनुमान ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजडे इथे उपस्थित आहे. कर्जोई क्रिकेट संघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या वेळीचं बॉल पाहिलं तर वाईट आहे. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर षटकार ठोकलं गेलं. समीकरण मध्ये थोडीशी पडेल भर आणि पाहायला गेलं तर 59 धाब्यांची आता इथून खऱ्या अर्थानं गरज आहे. 36 धावा धावफलकावर लागल्यात. ऑन बोर्ड वर तुम्ही पाहताय 95 धाब्यांचं टार्गेट आहे. थोडंसं पाहिलं गेलं तर पिछाडीवर आता संघ पाहायला मिळेल. हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. अगोदर बॅट फिरली गेली आहे. वेगानं पाहायला गेलं तर बॅट फिरवली परंतु नियंत्रण अगदी नव्हतं आणि त्याच कारणास्तव इथून हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर आहेत. अजूनही पाहिले तर 49 धावांची मात्र गरज आहे. 12 बॉल मध्ये पाहिलं गेलं तर 11 षटकारांची गरज होती. व्यासपीठावर आगमन झालंय बघा. एक उत्कृष्ट समालोचक आपण पाहताय. आमचे अमोल वीर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु आदिवासी प्रीमियर लीग अगदी आपली हक्काची लीग आहे आणि त्या लीग मध्ये आपलं या करंजडच्या भूमीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चौकार आल्या आणि या चौकाराच्या मदतीनं पाहिलं तर 40 धावा धावफलकावर लागल्यात. ज्या पहिल्या षटकामध्ये 28 धावा आणि ज्या अंतिमच्या ओव्हर मधल्या 27 धावा, त्या धावा आता इथे राहिल्यात. ज्या पद्धतीनं राम नाईक याने 27 धावा अंतिम ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या. राकेशनं पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा, त्यानंतर पाहायला गेलं तर मयूर दनवीने देखील 15 धावा केल्या होत्या. त्याच कारणास्तव पाहायला गेलं तर हा संघ खऱ्या अर्थानं आता इथून पराभवाच्या अगदी उमरठ्यावर आहे. यावेळीचा बॉल चांगला आहे. लॉंग स्टॉपला बॉल फरार होतोय. क्षेत्ररक्षक धावतात परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल निघून जाईल 4 धाव्यांसाठी. चौकार. धावा धावफलकावर लागले गेलेत ऑन बोर्डवर. यावेळीसला हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं. अंतिम बॉल देखील होतं आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर मिस टायमिंग आहे. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो चांगला आहे. कलेक्शन थोडस मात्र चुकीचं राहिल्या. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहिली आहे. तानेश आणि वरुण 11 खांदा सांगोली संघाची टोटल 46 धावा जमल्यात. राहिल्यात 6 बॉल आणि त्यामध्ये 49 धावा करायची. त्या ठिकाणी पहा मिसफिल्डिंग झाली आहे. मॅच जरी वन साइडेड होत असेल तरी देखील क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करणं तेवढंच महत्वाचं राहील. थोडंसं पाहिलं गेलं तर अंतर कापण्याचा प्रयत्न आता इथून या 2 बॅटरच्या माध्यमातून केलं जाईल का? नाना खंडवी देखील चांगला खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर रिव्हेंज मात्र जे गोलंदाजाचं घेतलं जाईल का? टीमची धावसंख्या पाहिली गेली तर 48 धावा धावफलकावर लागल्यात. नाना खंडवी ऑन अ स्ट्राईक आणि गोलंदाज पाहिलं तर समीर आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळीसला चांगला बॉल टाकलाय समीरच्या माध्यमातून. काव कॉर्नरला फिल्डर आहेत तैनात. सिंगल धाव मात्र घेतली गेली आणि सिंगलच्या मदतीनं पाहिलं तर 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात.
या बलीचा बॉल थोडासा धीम्या गतीचा बॉल होता आणि इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आता 46 धाब्यांची मात्र गरज आहे. 49 धाबा धावफलकावर लागले. 46 धाब्यांची गरज आहे. इथून त्या धाबा तर होणं अशक्य आहे, परंतु अंतर कमी करावं लागेल धाब्यांचं. परंतु इथून पाहिलं गेलं तर बॉल शेवटी त्याचा वेध मात्र बॉल घेतो आणि डॉट बॉलची इथून सांगता होताना पाहायला मिळतोय का 46 धावेनं हा संघ मात्र विजय संपादित करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे की कमीत कमी धावेंना मात्र हा संघ आज परास्त होईल का. यावेळीचा बॉल पाहायला गेलं तर थोडस कट केलं, बॉलला समजलं नाहीये ते समाधानला आणि इथून पाहिलं गेलं तर 5 बॉलचा खेळ झालाय संपन्न. अंतिम 1 बॉल आहे आणि 46 धाब्यांची मात्र गरज आहे. ही टीम तुम्ही पाहताय बॅटिंग करताना तानेश आणि वरुण 11 खांदा सांगोडली संघ. या बॉलिसला पाहिलं तर डॉट बॉल आलाय. समीरनं देखील चांगली गोलंदाजी केली आणि मॅच